15 जानेवारीला कमळाला मतदान करा असं आवाहन केलंय रवींद्र चव्हाणांनी। डोंबिवलीमधल्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे वक्तव्य आहे। स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या हातामध्ये द्या असं आवाहन रवींद्र चव्हाण यांच्याकडून करण्यात आलं। स्वराज्य संस्था चांगल्या विचाराच्या असणाऱ्या व्यक्तींच्या हातामध्ये, चांगल्या असणाऱ्या विचारांच्या असणाऱ्या पक्षाच्या हातामध्ये म्हणजे भाजपाच्या हातामध्ये द्या। 15 तारखेचं मतदान कमळाला करा। 15 तारखेचं मतदान कमळाला एक दिवस करा। 5 वर्ष तुमच्या सर्वांची जबाबदारी, 5 वर्ष तुमच्या सर्वांची जबाबदारी मी देवेंद्र फडणवीस म्हणून घेईन असा सांगणारा कर्तृत्ववान मुख्यमंत्री आपल्याला लाभलाय। आमदार खासदार नेता यांच्या कुटुंबातील असक्रिय सदस्यांना तिकीट देऊ नका। भाजपा आमदार संजय उपाध्याय यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र आहे। कार्यकर्त्यांना संधी द्या, नातलगांना नाही असं संजय उपाध्याय यांनी या पत्रामध्ये म्हटलंय। वनमंत्री गणेश नाईकांची मीरा भाईंदरमधील पारिजात सोसायटीला भेट आहे। कालच्या बिबट्याच्या हल्ल्यानंतर जखमींची वनमंत्री नाईकांकडून भेट घेण्यात आली आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये काल 3 जण गंभीर जखमी झालेले होते। 2 दृश्य आपण पाहताय। बिबट्याच्या हल्ल्यानंतर जखमींची वनमंत्री नाईकांकडून भेट घेण्यात आलेली आहे। स्वतः गणेश नाईक हे मीरा भाईंदरमध्ये पोहोचले। बिबट्याच्या कालच्या हल्ल्यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले। मी जे लोक आहेत त्या लोकांचा रोजगार बुडाला असेल तर नुकसान भरपाई दिली जाईल। आणि निश्चितपणे आता ज्या एका बोलीच्या चेहऱ्यावर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी नख मारल्यात की दात मारले माहीत नाही, परंतु त्याचा खर्च सुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंट करेल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मुंबईतल्या विविध भागांमध्ये भेटी देत आहेत। राज ठाकरेंनी भांडूपमधल्या तुळशेतपाडा इथल्या कार्यालयाचं उद्घाटन केलंय। तसंच नवजीवन शाळा रोड इथल्या कार्यालयाचं सुद्धा राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। ही 2 दृश्य आपण पाहताय। भांडूपच्या शाखा क्रमांक 109चं राज ठाकरेंकडून उद्घाटन करण्यात आलेलं आहे। शाखा क्रमांक 113चं देखील राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। 2 दिवसाचा राज ठाकरे यांचा हा दौरा पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये राज ठाकरे दौरा करतायत आणि विविध शाखांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते केलं जात आहे। आज आणि उद्या त्यांचा हा दौरा आहे। आज सकाळपासूनच त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली। महत्वाची बातमी, ठाणे पालिकेत भाजपकडून शिवसेनेकडे 131 पैकी 48 जागांची मागणी करण्यात आलेली आहे। भाजपनं मागितलेल्या जागांपैकी अनेक जागा सेनेच्या उमेदवारांच्या आहेत। ठाणे महापालिकेतील भाजपचा प्रस्ताव शिवसेनेला मात्र मान्य नसल्याचं कळतंय। तर आपण पाहतोय भाजपने मागितलेल्या जागांपैकी अनेक जागा सेनेच्या उमेदवारांच्या आहेत। ठाणे महापालिकेतील भाजपचा प्रस्ताव शिवसेनेला मान्य नाही आहे। शिवसेनेकडूनही भाजपच्या सिटिंग नगरसेवकांच्या जागांची मागणी करण्यात आली आहे।